लहान बाळांची पावलं आहेत. सगळं देवी आईच्या इच्छेप्रमाणे घडतंय. आत्या, म्हणूनच आम्ही थांबलो. अबॉर्शन नाही केलं. नेत्राच्या गर्भात ट्विन्स आहेत. मी म्हणाले होते ना, माझ्या गर्भात देवी आईचा आशीर्वाद वाढतोय. खूप मोठं पाप घडणार होतं आपल्या हातून. देवी आईने वाचवला आत्या. गेले कित्येक दिवस आपण या विषयावर भांडतोय. आपल्यात फूट पडली, अविश्वास निर्माण झाला, पण आत्या हे देवी आईने काहीतरी वेगळंच योजलंय. आई, तुझ्या मनात काय आहे हे खरंच कळत नव्हतं मला. आई, माझ्याकडून जे काही घडलंय त्यासाठी मी माफी मागते. पण आता ह्यापुढे जे काही होईल ते तुझ्या इच्छेप्रमाणे होईल. तुझ्या रचनेविरुद्ध आम्ही जाणार नाही. विरोचकाच्या मुलाला, अकंपनला तू नेत्राच्या पोटी जन्माला घालून उद्धार करण्याचा आशीर्वाद दिला होतास. मध्यंतरीच्या काळात घरात खूप विचित्र घटना घडत होत्या, विचित्र अनुभव येत होते आम्हाला. आणि मला असं वाटलं की विरोचक नेत्राचं अस्तित्व संपवणार आहे. आणि म्हणून माझ्या हातून हे सगळं घडलं. देवी आई, मी गोंधळून गेले होते. मी तुझा आशीर्वाद संपवायला निघाले होते. मला माफ कर देवी आई. यापुढे जे काही होईल ते तुझ्या इच्छेप्रमाणे होईल. नेत्रा तिच्या दोन्ही बाळांना जन्म देईल. मला सांगा की तुम्हाला कळलं कधी की तुझ्या पोटात जुळं आहे? तर तेच तर शॉकिंग आहे. डॉक्टर सुद्धा हेच म्हणाले की तुम्हाला एवढे दिवस कळलंच कसं नाही. बरं झालं, मला या आधीच कळलं की ट्विन्स आहे. असं असेल कदाचित. त्यातलं एक बाळ विरोचकाचा अंश आणि दुसरं बाळ देवी आईचा आशीर्वाद. तुला आठवतंय? तहाच्या ध्वजावरती ह्याचा उल्लेख होता. दैत्यराज अकंपनच्या बलिदानाने देवी प्रसन्न झालीसे, म्हणून देवी खुद्द कलियुगात अकंपनास आपल्या अंतिम कन्येची संतान म्हणून जन्मास आणून तहाची पूर्तता करेल. मागे जे 2 हृदयांचे ठोके ऐकू आले ते कारण नेत्राच्या पोटात 2 बाळ होती म्हणून. तेव्हा बरं झालं ना अबॉर्शन नाही केलं. नाहीतर देवी आईचा आशीर्वाद. नाही, असं बोलू नकोस. नेत्र, माझं चुकलं. मला देवी आईची इच्छा कळली नाही. मी तुलाही समजून घेऊ शकले नाही. माझं चुकलं नेत्र. त्या तुम्ही माफी नाही मागायची. आत्या, मला ना आता कळतंय तुम्ही हे सगळं माझ्या काळजीपोटी बोलत होता. आत्या, मला आता कळतंय मी काय बोलले, कसे वागले तुमच्याशी.
माझ्याकडून खूप मोठी चूक झाली. पाप पाप घडलंय माझ्या हातून. मी खरंच मी खूप मोठी गुन्हेगार आहे तुमची. तर एवढं मोठं पाप झालं ना आत्या. नाही, मला मला देवी आई सुद्धा माफ नाही करणार. मलाच कळत नाही मी तुमच्यावर हात उचलला. मन कसं आत्या, खरं मला माफ करा. मी तुम्ही म्हणता ना कदाचित तसंच काहीतरी होतं. म्हणजे आता विचार केला तर खरंच असं वाटतं की हिरोच्या माझं अस्तित्व संपायला निघाला होता की काय. तू जर त्यावेळी तशी वागली नसतेस ना, कदाचित काहीतरी विचित्र घडलं असतं. नेत्रा, मी तुला आणि देवी आईच्या इच्छेला समजून घेतलं नाही आणि म्हणून देवी आईने मला दिलेली ही शिक्षा आहे. आत्या काय बोलताय तुम्ही? असं अजिबात काही नाही. आणि मुळात तुम्ही स्वतःला दोष द्यायचा नाही. आत्या, आणखीन एक गोष्ट सांगायची आहे तुम्हाला. नेत्राला 4था महिना नाही, काय बिंडो, काय गे डुचके? सांगितलं होतं ना नेत्रा अबॉर्शन करणार नाही. नाही केलं अबॉर्शन तिने. शेवटी मी म्हटलं होतं तेच झालं ना. कळतंय का? तुम्ही कितीही प्रयत्न करा पण विरोचकाचा अंश जन्माला येणार म्हणजे येणारच. पण काय झालं काय नक्की? काय बावळटा, तुझ्यातला बाप जिवंत झाला की काय? कशाला बघताय त्या त्रिनयनेकडे? नाही मदत करणार आहे ती तुम्हाला. विश्वास ठेवा माझ्यावर. कळेल तुला. चल. त्रिनयने, येतंय का लक्षात? तुझी लेक
नेत्रा तिच्या गर्भात विरोचकाचा अंश वाढवणार आहे. आता या युद्धात तुझा पराभव अटळ आहे. नेत्रा, किती चांगली न्यूज दिलीस तू. आता तू अबॉर्शन नाही करणार. मला इतकं भारी वाटतं, इतकं भारी वाटतं, काय सांगू मी. मला ना असं वाटतं की आत्ताच गरबा करू आणि सेलिब्रेट करायचं. सावकाश वहिनी, हे बघ, तुला जो काही धिंगाणा घालायचा आहे ना तो तू घाल, पण तिला घेऊन नाचू नकोस. तिला आराम करू दे. हो, आता तू काही पण टेन्शन घेऊ नको. ओके, मी कशाला टेन्शन घेऊ. आता तुम्ही सगळे आहात ना माझी काळजी घ्यायला. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता माझ्या काकू सुद्धा आहेत. नेत्रा, आय एम सॉरी. काकू मला माहिती आहे, सॉरी सॉरी हा शब्द पुरेसा नाहीये. मी खूप त्रास दिला ना तुला. काकू नका ना असं बोलू. सॉरी. नेत्रा, खरं तर आम्ही जे काही वागलोय तुझ्याशी, तुझी सगळ्यांनीच माफी मागायला हवी. बाबा, आता कोणीच कोणाला सॉरी म्हणायचं नाही. जे काही झालंय ना ते आपण सगळे विसरून जाऊया. आणि या सगळ्यात महत्वाचं काय आहे माहितीये, एवढं सगळं होऊन सुद्धा आपण एकत्र होतो आणि असेच एकत्र असणार आहोत. आपल्यात कोणीच फूट नाही पाडू शकत. तेजस असायला हवा होता ना. शिट, तेजस हॉस्पिटलमध्ये आहे. तुम्हाला शोधायला गेला ना तो. मी विसरलीच. मी फोन करते त्याला. डोंट वरी, मी कॉल केला होता त्याला, येईलच तो घरी. थँक्यू. एक मिनिट, फोटोज कुठे गेले बेबीचे? आता फोटोची काय गरज आहे. आणखी काय म्हणाले डॉक्टर? डॉक्टर म्हणाले की दोन्ही बाळं अगदी सुखरूप आहेत. थँक्यू भगवान. थँक्यू थँक्यू थँक्यू. एक मिनिट, 2 बाळ? नेत्रा, तुला जुळं होणार आहे? अगं पण मग या आधीच्या सोनोग्राफीमध्ये का नाही दिसलं? त्याच्यात तर एकच बाळ दिसलं होतं ना. हा कसला चमत्कार आहे? काकू, आणखीन एक चमत्कार आहे. नेत्राला 4था नाही 7वा महिना सुरू आहे. काय? चौथा महिना सुरू होता, 7वा महिना सुरू आहे. पण कसं शक्य आहे? म्हणजे काहीतरी गडबड आहे. नाही, काहीच गडबड नाही. मगाशी देवी आईच्या फोटोसमोर लहान बाळाची उमटलेली 7 पावलं. तुला लागलेला 7वा महिना. आणि नेत्रा, तू 7व्या मुलीची 7वी मुलगी आहेस. म्हणजे या 7 आकड्याचा या सगळ्याशी काहीतरी संबंध असेल का? देवी आईला हे सुचवायचं आहे का की या युद्धाची सांगता 7व्या महिन्यात होईल? एक मिनिट,
7वा महिना चालूच आहे ना. म्हणजे आपण गोद बरे करायचं का? नाही नको. म्हणजे आपण डोहाळे जेवण केलं तर विरोचकाला संशय येईल. आणि मला असं वाटतंय की आपण हे विरोचकापासून लपवून करायचंय ना. काही फरक पडत नाही. विरोचक येऊ दे तर विरोचकाचा बाप येऊ दे. माझ्या सुनेचं डोहाळ जेवण होणार म्हणजे होणार. हो, पण सगळ्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवा की नेत्राला जुळं होणार आहे हे विरोचकाला कळता कामा नये. नेत्राने अबॉर्शन केलं नाहीये म्हणजे आता विरोचकाचा युद्ध जिंकण्याचा मार्ग मोकळा. चला, विजयोत्सव साजरा करायला हवा. काहीतरी गोडाधोडाचं करूया. अरे चंगू मुंगू, मी ना गोडधोडाचं करतेय. विरोचकाचा अंश जन्माला येणार या आनंदात. खाणार का गोड? ठीक आहे, मी माझ्या हाताने बनवेन तुम्हाला. काय ग फाल्गुनी? बेवडे, काय झालं? राग आलाय का? नको खाऊस तू. मग मी तुझ्यासाठी बाटली मागवते. रूम मध्ये बस आणि ढोसत बस. काय फाल्गुनी, मला ना एक गोष्ट कळत नाहीये. काही माणसं 1000 वेळेला तोंडावर पडतात तरी सुद्धा अक्कल येत नाही ग. ठाकुमा, चुकीचं बोलताय तुम्ही. एक पागल माणसाला अक्कल येऊ शकते, राक्षसाला नाही. हा, बरोबर ग. काय अचानक काय झालं? शत्रू होतात एकमेकांच्या. आता हे कसं काय जमायला लागलं एकमेकींबरोबर? नाटक करताय का मला दाखवण्यासाठी? करा करा, पण एक गोष्ट नक्की आहे, या युद्धात हा विरोचकच जिंकणार. ठाकुमा, याला म्हणतात गिरे तो भी टांग ऊपर. असू दे ग फाल्गुनी, काहींना ना क्षणिक आनंद घेऊ द्यायचा असतो. मूर्ख समजता का ग मला? तू समजायचं काय त्यात? तू आहेसच मूर्ख. इतका आत्मविश्वास. तू काही म्हण, चालेल. बरं, सगळं तुझ्या मनासारखं होणार आहे आता. नेत्रा बाळाला जन्म देणार आहे. अचानक एवढा माज कसा आला यांच्यात? नेत्रा,